जवळचे लोक सांगतायत की त्यांचे सुद्धा धनंजय मुंडेंसारखेच अनेक गोष्टी, अनेक अफेअर, अशा सगळ्या गोष्टी होत्या आणि म्हणूनच त्यांच्या पत्नी त्यांच्यावर बऱ्यापैकी नाराज होत्या. आता मला जे सांगितलं जाते ते असंच आहे की राज घनवट हे खरोखर म्हणजे धनंजय मुंडेंच्या अतिशय जवळचेच नाही, त्यांच्याबरोबर बिझनेस पार्टनर पण आहेत. त्यांच्या कंपन्या म्हणजे व्यंकटेश्वरा आणि जगमित्रमध्ये ते आजही राजश्री मुंडेंबरोबर डायरेक्टर आहेत. आणि असं असताना आणि मला जे त्यांचे जवळचे लोक सांगतायत की त्यांचे सुद्धा धनंजय मुंडेंसारखेच अनेक गोष्टी, अनेक अफेअर, अशा सगळ्या गोष्टी होत्या आणि म्हणूनच त्यांच्या पत्नी त्यांच्यावर बऱ्यापैकी नाराज होत्या. आता आपल्याला त्याच्यात सगळ्या याच्यात जायला नको, पण महत्वाचा मुद्दा असा की एखाद्या बाईला त्याच्यासाठी आपले प्राण द्यावे लागतायत आणि मला हे खूपच धक्कादायक आणि खूप दुःख झालंय सगळं ऐकून. आणि रागही येतो की माणसं कशी आहेत, म्हणजे ते पैशासाठी आणि त्यांच्या अय्याशीसाठी कुठच्या थराला जाऊ शकतात हे आपल्याला दिसतंय. तुम्ही वाल्मिक कराड प्रकरण लावून धरलं होतं, त्यात सातत्याने तुम्ही बरेच प्रश्न उपस्थित करत होतात. आता उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्डे यांनी जे काही दावा केला किंवा त्यांनी जे सांगितलंय ते खरं तर धक्कादायक आहे. अजूनही त्या ठिकाणी हे सगळं काही गुंडागर्दी असेल किंवा बरंच काही त्यांनी दावे केले सुरू आहे. आता जे आतापर्यंत आपण म्हणत होतो हे त्यांनी त्यांच्या जबाबात दिलेलं आहे की मी उपविभागीय पोलीस अधिकारी आहे आणि अमुक अमुक तारखेपासून बीडमध्ये आहे. तर त्याच्यात त्यांनी खाली स्टेटमेंटमध्ये असं दिलंय की 2014 पासून कराडची दहशत आहे, अनेक टोळ्या आहेत, या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांच्या जबाबात आज दिल्यानंतर मात्र आता त्याच्यावर शिक्कामोर्तब झालंय की कराडची दहशत ही होती आणि ती 2014 पासून म्हणजे गेले 11 वर्ष बीडमध्ये हे सर्रास चालायचं. आणि म्हणूनच आपण बघतोय आज इथे खून झाला, उद्या तिथे मर्डर झाला, उद्या गेवराईत झालं, अमुक मसाजोगला झालं आणि मग माजलगावला झालं. अशा अनेक ठिकाणी ज्या मल्टिपल होत आहेत ते 11 वर्ष लोकांनी हेच बघितलंय. म्हणूनच तिथली जी दहशत आहे ती प्रचंड वाढली आहे. आणि मुलांना, तरुण वर्गाला काय त्याच्यात बोध घेता येतोय की असं केलं की पैसा मिळतोय. म्हणूनच सगळी तिथली पिढीच्या पिढी आता खराब झाली आहे. हे नीट करणं तितकं सोपं नाहीये. चांगले अधिकारी आहेत आता तिथे, त्यांना खूप मेहनत घ्यावी लागेल, तेव्हाच बीडचं चित्र बदलू शकेल.